नमस्कार मित्र हो, मी ॲडव्होकेट अजिंक्य रेड्डी. आपण पाहताय शिरस्ता. मित्र हो, आपल्याला माहिती आहे का, निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारावर खोटे आरोप करणे महागात पडू शकते. एका खासदाराने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर एका निवडणुकीमध्ये काही आरोप केले. सदर खोट्या आरोपांचा परिणाम असा झाला की त्या खासदाराला आपली खासदारकी गमवावी लागली. एवढेच नाही तर तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यांना उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी नोटीस काढली. असाही निवडणुकी दरम्यान केल्या गेलेल्या खोट्या आरोपांचा परिणाम होऊ शकतो. हे आपल्या कधी वाचनात आलेलं आहे का? तर जाणून घेऊयात मित्रहो की नेमकं खटला काय होता, प्रकरण काय होतं. मित्रो, भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध आहे. भारताने लोकशाही चे तत्व हे घटनेमध्ये नमूद केलेले असून लोकशाही ही घटनेचा गाभा आहे असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विविध महत्वपूर्ण न्यायनिवाड्याद्वारे वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. तर सदर लोकशाही मध्ये निवडणुका ह्या महत्वाच्या असतात. निवडणुकांद्वारे लोकशाहींचे नियमन होते व लोकशाहीमध्ये जनता ही आपले लोकप्रतिनिधी निवडत असते. तर मित्रहो, सदर गोष्ट आहे सन 1991 ची. सन 1991 साली 10व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेली घटना. तर काय होती निवडणूक कोणत्या दिवशी झाली, कोण होते उमेदवार? तर मित्रहो, सदरची निवडणूक ही 12 जून 1991 रोजी झाली. सदर निवडणुकीमध्ये काँग्रेस तर्फे यशवंतराव गडाख हे उमेदवार होते व त्यांचे विरोधी उमेदवार होते EV उर्फ बाळासाहेब विखे पाटील. तर या निवडणुकीमध्ये निकाला अंती गडाखांना 2,79,520 इतके मतदान पडले, तर विखेंना 2,67,883 इतके मतदान पडले. निवडणुकीच्या निकालानंतर गडाख हे एकूण 11,637 मतदान घेऊन निवडून आले. सदरचा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर विखेंनी माझ्या विरोधी उमेदवाराने प्रचार सभेदरम्यान किंवा विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये माझ्या विरोधी उमेदवाराने माझ्या विरोधात काही खोटे आरोप केलेले आहेत. सदर खोट्या आरोपांमुळे माझे चरित्रहनन झालेले आहे आणि सदरचे खोटे आरोप हे लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 123 सब क्लॉज 4 अंतर्गत भ्रष्ट आचरण म्हणजेच इंग्रजीमध्ये करप्ट प्रॅक्टिसेस आहेत. या कारणास्तव थेट त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ गाठले. तर विखेंनी सदर प्रकरणी गडाखांविरोधात निवडणूक याचिका ही दाखल केली. तर निवडणूक याचिका काय असते? तर मित्र हो, आमदारकी आणि खासदारकी म्हणजे एखादा आमदार व एखादा खासदार यांच्या निवडणुकीचा वाद हा माननीय उच्च न्यायालयात चालत असतो. माननीय उच्च न्यायालयात चालत असताना निवडणूक याचिका ही एखाद्या दिवाणी दाव्याप्रमाणे, जसं एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये साक्षी पुरावा होतो, साक्षी पुरावा होत असताना तपास उलट तपास, एक्झामिनेशन इन चीफ तसेच क्रॉस एक्झामिनेशन होते. या प्रकारे सदरच्या खटल्याचे कामकाज माननीय उच्च न्यायालयात चालते. तर सदर प्रकरणी विखेंनी आपल्या निवडणूक याचिकेमध्ये केलेले आरोप काय काय होते? तर मित्र हो, 1991 साली त्यांनी माननीय उच्च न्यायालयात जी इलेक्शन पिटिशन दाखल केली, त्या इलेक्शन पिटिशनचे किंवा त्या इलेक्शन पिटिशनच्या निकालाचे वाचन केले असता माझ्या असं निदर्शनास आलं की सदरच्या याचिकेमध्ये विखेंनी गडाखांविरोधात काही महत्वाचे आरोप केले होते. त्यातील पहिला आरोप असा होता की गडाखांनी त्यांच्या भाषणांमध्ये किंवा माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये विखेंचे निवडणुकीचे बजेट ही 3 कोटी रुपये आहे अशा प्रकारचा एक आरोप आपल्या सभांमध्ये आणि आपल्या मुलाखतींमध्ये केला होता. त्याबरोबरच विखेंनी जनता दलाला
50 लाख रुपये देऊ केले, या आशयाचाही आरोप त्या याचिकेमध्ये विखेंनी गडाखान विरोधात केलेला होता. त्यापुढं विखेंनी एका उमेदवाराला त्याची उमेदवारी माघारी घेऊन दुसऱ्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये देऊ केले, असाही आरोप गडाखांनी आपल्या भाषणांमध्ये व माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केलेला होता. त्यापुढं विखे 5,000 सायकल्सचे वाटप करणार आहेत. त्यानंतर विखे हे धोतर आणि साडी यांचेही वाटप करणार आहेत, अशाही प्रकारचे काही आरोप सदर निवडणूक याचिकांमध्ये करण्यात आलेले होते. सदर याचिकेची सुनावणी माननीय उच्च न्यायालयासमोर चालू असताना माननीय उच्च न्यायालयाने तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांना लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 99 अन्वये नोटीस बजावली. सदर नोटीसीच्या नाराजीने शरद पवारांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे अपील सदर प्रकरणी शरद पवारांना उच्च न्यायालयासमोर बाजू मांडण्याची संधी आहे या कारणास्तव डिसमिस केला. पुढं निवडणूक याचिकेची पूर्ण सुनावणी पूर्ण झाली. सदर प्रकरणी साक्षी पुरावे झाले, एक्झामिनेशन इन चीफ झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं. या सर्व हा पूर्ण खटला चालल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती ए हळबे साहेब यांनी गडाखांची निवडणूक रद्द ठरवली. गडाखांनी आपल्या सभांमध्ये केलेले वक्तव्य हे खोटे होते, अशा आशयाचा निकाल माननीय उच्च न्यायालयाने दिला. गडाखाची निवडणूक रद्द ठरवत असतानाच माननीय उच्च न्यायालयाने सर्वाधिक मतदान घेणारा 2 नंबरचा उमेदवार म्हणून विखेंना विजयी घोषित केलं. आणि आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे सदर निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने शरद पवार यांनी कलम 123 सब क्लॉज 4 चा भंग केलेला आहे, असाही ठपका शरद पवारांवर ठेवलेला होता. या सर्व निकालाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकाकर्त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत अपील्स दाखल केले. तर सदर प्रकरणी गडाखांनी एक स्वतंत्र अपील दाखल केलं, शरद पवार साहेबांनी त्यांचं एक स्वतंत्र अपील दाखल केलं सर्वोच्च न्यायालयात, आणि 1-2 दुसरे उमेदवार जे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी देखील आपापले स्वतंत्र अपील्स माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले. या सर्व अपिलांची एकत्रित सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर झाली. तर तत्कालीन त्या काळात हा खटला अतिशय गाजलेला खटला होता. देशातील मातब्बर वकिलांनी आपला कसपणाला लावून, आपलं कौशल्यपणाला लावून आपापल्या आशिलाची, आपापल्या पक्षकाराची बाजू माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली. तर सर्वोच्च न्यायालयासमोर किंवा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये काय म्हटलेले आहे, तर काय आहे कलम 123 सब क्लॉज 4. कलम 123 सब क्लॉज 4 म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराने आपल्या विरोधी उमेदवाराच्या चारित्र्यावर खोटे विधान केले किंवा विरोधी उमेदवाराच्या उमेदवारीबद्दल किंवा उमेदवारी माघारी घेण्याबद्दल जाणीवपूर्वक एखादे खोटे विधान केले तर सदरचे कृत्य हे भ्रष्ट आचरण आहे, असं कलम 123 सब क्लॉज 4 लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणते. तर सर्वोच्च न्यायालयासमोर ज्यावेळेस प्रकरण चालले, सर्वोच्च न्यायालयाने माननीय 3 न्यायमूर्तीचे खंडपीठ, त्यामध्ये माननीय न्यायमूर्ती JS वर्मा, माननीय न्यायमूर्ती NP सिंग, माननीय न्यायमूर्ती N वेंकटाचालिया यांनी गडाखांनी आपल्या विविध भाषणांमध्ये किंवा माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये जे काही आरोप लावले, सदरच्या आरोपांपैकी काही आरोप हे जाणीवपूर्वक खोटे केले आहेत, या निष्कर्षापर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालय पोहोचले व
सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाचा गडाखांची खासदारकी रद्द करणारा निकाल तेवढ्या हद्दीपर्यंत कायम ठेवला. पुढं माननीय उच्च न्यायालयाने आपल्या निकालाद्वारे आपल्या निकालाच्या ज्या भागाद्वारे विखेंना विजयी उमेदवार घोषित केलं होतं त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं मत किंवा तेवढाच भाग सर्वोच्च न्यायालयानं मॉडिफाय केला किंवा सेटासाइड केला आणि असं म्हटलं की विखे पाटलांचा विजय रद्द केला, परंतु विजेत्याची निवडणूक रद्द झाली म्हणून उपविजेता थेट जिंकत नाही जोपर्यंत हे सिद्ध होणार नाही की मतदारांनी गडाखांना जी मतं दिली ती केवळ खोट्या प्रचारामुळे दिली होती, तोपर्यंत उपविजेत्याला विजेता घोषित करणं योग्य नाही, असा एक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अवलोकन केले असता आपल्या निदर्शनास येतो. तर यापुढे मित्र हो, माननीय शरद पवार यांनी देखील माननीय सर्वोच्च न्यायालयात एक स्वतंत्र अपील दाखल केलं होतं. तर काय झालं त्या अपिलाचं? त्या अपिला म्हणजे हे सर्व जे अपील्स होते हे एकत्रित चालल्या गेले, म्हणजे एकाच वेळी सदर अपिलांची सुनावणी झाली. शरद पवारांचे अपील माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. शरद पवारांवर जो माननीय उच्च न्यायालयाने ठपका ठेवला होता की त्यांनी कलम 123 सब क्लॉज 4 चा भंग करून करप्ट प्रॅक्टिस केलेली आहे, तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदरचा ठपका हा रद्द केला, त्यांचे अपील मान्य केले व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेले आरोप यामुळे कलम 123 सब क्लॉज 4 चा भंग होतो असे नाही. सदरचे भाषण हे राजकीय पातळी घसरवणारे जरी असले तरी देखील सदरच्या भाषणांमुळे कलम 123 सब क्लॉज 4 चा भंग झाला असे दिसून येत नाही, अशा आशयाचा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांच्या अपिलांमध्ये केला. तर मित्र हो, सदरचा निकाल हा एखाद्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक कितीही छोटी असे नका किंवा कितीही मोठी असे नका, राजकारणामध्ये प्रतिस्पर्ध्यांवर आरोप करत असताना किंवा निवडणूक प्रचारादरम्यान एखाद्या उमेदवाराने काय काळजी घ्यायला पाहिजे, समोरच्यावर बिनबुडाचे आरोप नाही करायला पाहिजे किंवा आरोप करत असताना त्यातील तथ्य तपासून पाहून मगच आरोप केले पाहिजे, हा म्हणजे ह्या निकालातून कुठेतरी स्पष्ट होतं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर हा होता मित्र हो गडाख विरुद्ध विखे माननीय सर्वोच्च न्यायालय. सदरचा निकाल इंटरनेटवर बऱ्याचशा वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा कुठल्याही लॉ लायब्ररीमध्ये जर तुम्ही गेलात तर ऑल इंडिया रिपोर्टर जे आपले लॉचे पब्लिशर आहे त्यांनी AR 1994 सुप्रीम कोर्ट 678 या पेज नंबरवर तो निकाल आपल्याला पाहायला मिळेल किंवा वाचायलाही मिळेल. धन्यवाद.